ते नक्की काय आणि कसे कसे चेंजेस केलेत. हा बरोबर, पण आपल्या ओळखीच्यांपैकी कोणाला माहिती असेल? पिहू, तुझे मित्र मैत्रिणी त्यांच्यापैकी कोणाला माहिती असेल का? अरे हो, आपण ईशानला विचारू शकतो. ईशान तो तुझा मित्र? हा, तू बोलली होतीस मला त्याच्याविषयी. हो, तो या टेक्निकल गोष्टींमध्ये खूप एक्सपर्ट आहे. हो का? पिहू, मला त्याला भेटायचंय. तू त्याला लगेच भेटायला बोलू. कधी एकदा तो व्हिडिओ खोटा आहे सिद्ध करते असं झालंय मला. आलात तुम्ही? बरं झालं आलात. हे बघा ना, तुमच्यासाठीच ऑर्डर केलं होतं मी. अगं, मी म्हटलं तुम्ही उन्हातून दमून थकून घरी परत याल, भूक लागली असेल ना ग दोघींना पण. तोच विचार केला मी. त्यात अगं घरात काहीच नव्हतं खायला. त्यात ती बावळट सुशी पण नाही आली आज. मग म्हटलं काय करू. मग म्हटलं ऑर्डरच करते ना, म्हणजे तुम्ही घरी आलात की लगेच कसं तुम्हाला देता येईल खायला. भूक लागली असेल ना दोघींना, आधी खाऊन घ्या. हे घ्या पिऊ, घे ना बाळा. अनु, काकू थँक्यू. मला ना खरंच खूप भूक लागली होती. खरंच थँक्यू. काकू ऐक ना, तू हा पिझ्झा प्लेटमध्ये वाढून आणतेस का प्लीज? म्हणजे जरा आरामात बसून खाता येईल. आणते लगेच घेऊन येते. तुम्ही बसा दोघी, मी आलेच घेऊन. हा, बस अनु, आले मी घेऊन. हा, तू काय अगं, पिझ्झा खायचाय का तुला? अरे अगं, ईशानला फोन करायचा आहे ना. तू काकूकडे लक्ष ठेव, मी लगेच त्याला फोन करते. चालेल. हा. हॅलो ईशान, पिहू बोलते. तुला घरच्या लँडलाईनवरून फोन केलाय. माझं ना तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे. मी तुला एक ॲड्रेस सांगते, तिथे लवकरात लवकर पोच प्लीज. तुला ॲड्रेस कळला ना नीट? बरं, बाकी सगळं भेटल्यावर बोलूया. हां, बाय 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 बाय. झालं? हो, तू येतोय. हा, चल निघू. अनु, हे घ्या, खाऊन घ्या दोघींनी. वहिनी, मला भूक नाहीये. पिहू, तू खाऊन घे बाळ. अनु, पोलीस स्टेशनला काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं, मला ना खूप टेन्शन आलंय. दिसतंय ते पिझ्झा. पिझ्झा किती यम्मी आहे ते दिसतंय. कस्टडीत आहेत ते अजून. कस्टडीत? अरे बापरे, मग सोडणार कधी? की सोडणारच नाहीत? नाही वहिनी, असं का बोलताय तुम्ही? 2 दिवस कोर्ट बंद आहे, म्हणून 2 दिवस तरी थांबावं लागणार आहे आपल्याला. वहिनी, फोन वाजतोय तुमचा. उचलताय ना? हो का? मी म्हंटल ना, एवढं टेन्शन आहे मला की लक्षच गेलं नाही माझं. आईचाच असेल. थांब, दुसरं कोण करणार आहे मला?
आईचाच फोन आहे. मी म्हटलं होतं ना आईचाच असेल. चौकशी करायला फोन केला असेल तिने. मी बोलून घेते तिच्याशी. पण तुम्ही दोघी खाऊन घ्या हं. मी आलेच. आई हीच वेळ आहे. काकू यायच्यात आपल्याला निघायला हवं. आता ती 100 प्रश्न विचारेल. सर हा चल चल आई काय झालं? नाही जरा ऐक तुला मी सरबत आणून देते. थांब. नाही ठीक आहे आपण नाही 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 चल अगं बस. नाही पिऊ आई तू काही खाल्लं नाहीस. बस मी लगेच सरबत पिऊ घेऊन घाई आहे. आई आलीस तू? काय झालं बाळा? आई बाबा कुठे आहेत? पोलिसांनी सोडलं नाही का त्यांना? नाही सोडलंय, पण तू नको काळजी करूस राजा. बाबा लवकरच घरी येतील. मी सोडून आणेन त्यांना. हं? प्रथम काय झालंय बाळा? आई सगळे फ्रेंड्स फोनवर मेसेज करून खूप त्रास देत आहेत. सगळे म्हणतात की तुझे बाबा खूप वाईट आहेत. असं नाहीये सोन्या. तू नको विचार करूस. हे बघ आपण माणसं आहोत की नाही, चुका माणसांच्या हातूनच घडतात. त्यामुळे लगेच कोणी बॅड किंवा वाईट होत नाही. आणि आपले बाबा तर आपले हिरो आहेत की नाही? आहेत ना. हो मग नको असा विचार करूस. आणि जर तुझे मित्र तुला जास्तच त्रास देत असतील ना, तर थोड्या दिवसासाठी फोन बंद ठेव. बाबा जेव्हा निर्दोष सुटून घरी येतील ना, तेव्हा फोन ऑन कर परत. चालेल? होय. आई ए आई काय झालं? आई 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 उठ, डोळे उघड. आई आई अगं काय होतंय तुला? सावकाश. आई डोळे उघड बघू. मला चक्कर येत. आई आई, तू तू टेक बघू आधी. मागे टेक. आई तुला अजून त्रास होईल. डोळे उघड तू. वर बघ. डोळ्यासमोर अंधारी येते. चक्कर येते. टेक इथे मागे टेक आधी तू. आई आई रेवती तू एक काम कर, तू आईकडे लक्ष दे, मी आलोच. मागे ठेव ना साहेब डोकं. आई ऐका ना. अहो अरे काय झालं आरडाओरडा करायला हा? साहेब माझ्या आईला कसं तरी होते. कदाचित चक्कर आली तिला. साहेब ऐका ना, तिला आधीच बीपी आणि शुगरचा त्रास आहे. डॉक्टरांकडे न्यावं लागेल साहेब प्लीज. हा विचार सोनीला